हॅलो स्टुडंट्स, आज आपण इकॉनॉमिक्सचा 20th लेक्चर 20व्या लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो बरोबर आहे. तर काल आपण तुम्हाला चार्टमध्ये स्क्रीनवर दिसतं आहे, तर काल आपण व्हेरिएशन इन डिमांड अँड चेंजेस इन डिमांड बघत होतो बरोबर ना. दोघांचा अर्थ, दोघांची मिनिंग सेम आहे. व्हेरिएशन म्हणजे सुद्धा बदल अँड चेंजेस म्हणजे सुद्धा बदलच होतो बरोबर आहे ना. पण दोन्ही शब्दांमध्ये मिनिंग जरी सेम असलं तरी दोघांचं डेफिनेशन, दोघांचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. काल आपण दोन वर्ड्स बघितले. काल तुमच्या लक्षात असेल, काल आपण एक्सपान्शन आणि इन्क्रीज हे दोन कन्सेप्ट्स क्लिअर केल्या. एक्सपान्शन ऑफ डिमांड अँड इन्क्रीज इन डिमांड. एक्सपान्शनचा अर्थ काय हो, डिमांड वाढणे, आणि इन्क्रीज म्हणजे पण काय, डिमांड कमी होणे बरोबर आहे ना. पण दोघांमध्ये डिफरन्स आहे. एक्सपान्शन ऑफ डिमांड केव्हा म्हणतात किंवा केव्हा म्हटलं जातं की जेव्हा प्राईस कमी झाल्यामुळं डिमांड वाढला जातो बरोबर ना. इन्क्रीज इन क्वांटिटी डिमांडेड ड्यू टू फॉल इन प्राईस कमी झाली म्हणून डिमांड वाढला तर त्याला एक्सपान्शन म्हणायचं. अँड इन्क्रीज इन डिमांड केव्हा म्हणलं जातं, जेव्हा इन्क्रीज इन क्वांटिटी डिमांडेड ड्यू टू चेंजेस इन अदर फॅक्टर्स, इतर गोष्टींमुळं जर डिमांड वाढला तर त्याला इन्क्रीज इन डिमांड म्हणायचं, आणि प्राईस कमी झाल्यामुळं जर डिमांड वाढला तर त्याला एक्सपान्शन म्हणायचं बरोबर आहे ना. दोघांचा अर्थ एकच आहे, पण दोघांची डेफिनेशन मात्र वेगळे. सिमिलरली तसंच आज आपण दोन कन्सेप्ट बघणार आहे, कॉन्ट्रॅक्शन अँड डिक्रीज. कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड अँड डिक्रीज इन डिमांड बरोबर ना. दोघांचं तसं बघायला गेलं तर दोघांचा अर्थ एकच आहे. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे पण कमी, डिमांड कमी होणे, अँड डिक्रीज इन डिमांड म्हणजे पण डिमांड कमी होणे. पण दोघांमध्ये फरक आहे. काय फरक आहे, दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते आपण बघून घेऊ. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काल 2 झालते ना आपले, त्याच्याच पुढे आपण कंटिन्यू करतो. त्यामुळे इथं मी नंबर 3 टाकलेला आहे, कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड. ओके, कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय, तर मी तुम्हाला कळण्यासाठी तिथं मी मराठीत दिले. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे डिमांड कमी होणे, डिमांड कमी होणे. पण हा कशामुळं कमी होणे ते पण इम्पॉर्टंट आहे. नीट बघा डेफिनेशन काय दिली. कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड रेफर्स टू फॉल इन डिमांड. कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांडचा अर्थ काय, तर फॉल इन डिमांड, डिमांड कमी होणे. पण कशामुळे, ड्यू टू राईज इन प्राईज अलोन. बरोबर, ड्यू टू राईज इन प्राईज, फक्त प्राईज वाढली. अलोन म्हणजे फक्त एकच कारण, ओनली बरोबर आहे ना, की फक्त प्राईज वाढल्यामुळे, राईज इन प्राईज वाढल्यामुळे जर डिमांड कमी होत असेल तर त्याला कॉन्ट्रॅक्शन म्हणायचं. अदर फॅक्टर्स जे काय असतात, लाईक टेस्ट, इन्कम ऑफ द कन्झ्युमर, साईज ऑफ पॉप्युलेशन रिमेन अनचेंज, ते अनचेंज असतात. म्हणजे थोडक्यात अदर फॅक्टरचा काही संबंध नसतो. थोडक्यात ही इम्पॉर्टंट, इथपर्यंत मिनिंग इम्पॉर्टंट आहे की कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड म्हणजे काय, तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड रेफर्स टू फॉल इन डिमांड. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे फॉल इन डिमांड, तुमचा डिमांड कमी होतो. पण कशामुळे, ड्यू टू राईज इन प्राईज अलोन, फक्त प्राईज वाढल्यामुळं जर डिमांड कमी होत असेल तर त्याला कॉन्ट्रॅक्शन म्हणायचं बरोबर आहे ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल, काल 10 रुपये किलो कांदा होता, 10 रुपीज पर के जी. तेव्हा आपण किती, 2 किलो कांदा परचेस केला काल. पण आज जर मार्केटमध्ये गेलो, आज गेल्यावर कळलं की अरे कांदा महाग झाला आहे, 20 रुपीज पर के जी झाला आहे. जो कांदा 20 रुपयांनी काल भेटत होता, तो जर आज काल 10 रुपयांनी भेटत होता, तोच जर आज 20 रुपयाला झाला. म्हणजे थोडक्यात प्राईस जर वाढली तर ते आपल्याला परवडणार नाही आता. त्यामुळं आपण काय केलं, आज आपण 1 kg, 1 किलो कांदा डिमांड केला. तर थोडक्यात कालच्यापेक्षा ॲज कम्पेअर टू येस्टरडे डिमांड, कालच्यापेक्षा आजचा डिमांड आपला कमी झाला. पण तो कशामुळं कमी झाला, कारण आज कांदा महाग होता, प्राईज वाढली म्हणून कमी झाला. कॉन्ट्रॅक्शन. नक्की कळलं. कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड म्हणजे बिकॉज ऑफ राईज इन प्राईज वाढल्यामुळं जर डिमांड कमी झाला तर त्याला कॉन्ट्रॅक्शन म्हणतात. नक्की कळलं ना तुम्हाला. एक मिनटं, हे इरेज करून टाकू. चला, मग आता त्यांनी खाली कर्वमध्ये काय दिले बघा. पहिल्यांदा नीट बघा, त्यांनी मगा नेहमीसारखा कालसारखाच एक्स अँड वाय ॲक्सिस, 2 ॲक्सिस त्यांनी घेतलेले आहेत. आता जेव्हा प्राईस पी होती, जेव्हा प्राईस पी होती तेव्हा डिमांड किती होता, क्यू. म्हणून त्यांनी काय केलं, स्टार्टिंग विथ त्यांनी पी अँड क्यू जॉईन केला. ओके, पीचा अर्थ ओरिजिनल प्राईस, क्यू मीन्स ओरिजिनल डिमांड,
की जेव्हा प्राईस पी होती तेव्हा डिमांड क्यू होता. आता मला सांगा डिमांड कमी करायचं आहे म्हणल्यावर प्राईस वाढवावी लागणार ना. म्हणून नीट बघा त्यांनी आज काय केलं आहे, वरच्या जो ॲरो जो दिसतोय तुम्हाला नीट बघा, ॲरो बघा आज त्यांनी वर दाखवला आहे, बरोबर आहे ना. इथं वर दाखवला आहे ॲरो, तो ॲरो वर दाखवला आहे म्हणजे याचा अर्थ प्राईस काय झाली, वाढली. प्राईज इन्क्रीज फ्रॉम P2 पीवरनं ती P2 झाली. प्राईज वाढली म्हणलं डिमांड काय होणार, आता कमी होणार ना. म्हणून त्यांनी डिमांड बघा लेफ्ट साईडला इकडं सरकवला आहे Q2. ते ॲरो म्हणजे तुम्हाला म्हणलं ना, ॲरो म्हणजे ती डायरेक्शन आहे, दाखवते. तुम्ही चेक करणाऱ्याला कसं सांगणार की प्राईज वाढली कमी झाली. मग ते ॲरो त्यासाठी काढलेले आहेत की त्या ॲरोवरनं तुम्ही सांगायचं की आम्ही प्राईज वाढवली वरच्या दिशेला, त्यामुळे इथं लेफ्ट साईडला डिमांड सरकला. त्यामुळं P2Q2 वेन ज्यावेळेस आपण ते दोन्ही पॉईंट जॉईन केले P2 अँड Q2 आपल्याला सेकंड पॉईंट मिळाला. मग तुम्ही म्हणता सर कालच्यासारखंच करू आहे, पण नीट बघा आज पहिला पॉईंट बी होता आणि सेकंड पॉईंट आत्ता जो जोडला तो ए. त्यामुळं आज पहिला बी भेटला आणि नंतर ए पॉईंट भेटला आहे. त्यामुळं काय झालं, आज आपल्याला जो कर्व भेटला आहे ना DD, त्याची मुवमेंट अपवर्ड आहे. तुम्ही वाटलं तर नीट एकदा परत वहीमध्ये चेक करा. काल एक्सपान्शन ऑफ डिमांड होता. काय काय जण म्हणते सर असाच कर्व आहे, दोन्ही कर्व दिसताना सेम दिसतात. पण काल ए अँड बी डाऊनवर्ड मुवमेंट होती एक्सपान्शनमध्ये, आज B2A अपवर्ड मुवमेंट आहे. त्यामुळं आज अपवर्ड शब्द आला आहे बघा. डिमांड कर्व मूव्ज इन द अपवर्ड डायरेक्शन ऑन द सेम डिमांड कर्व. की हा जो काय डिमांड कर्व आहे ना, मूव्ज इन द अपवर्ड डायरेक्शन, तो अपवर्ड डायरेक्शन आहे, वरच्या दिशेने चाललेला आहे. मग खाली काय दिलं एक्सप्लेनेशन, ॲज शोन इन फिगर. ही फिगरमध्ये तुम्हाला काय दिसतंय, DD इज अ डिमांड कर्व. की हा जो DD आहे, DD मीन्स काय, DD मीन्स डिमांड कर्व, तो डिमांड कर्व आहे. अँड अपवर्ड मुवमेंट ऑन द सेम डिमांड कर्व. की तो जो डिमांड कर्व आहे ते अपवर्ड मुवमेंट, त्याची मुवमेंट अपवर्ड वरच्या बाजूला होत चालली फ्रॉम पॉईंट B टू पॉईंट A. बी पासून एकडे तो डाऊन अपवर्ड मुवमेंट वरच्या बाजूला सरकत चालला आहे, शोज. आणि तो वर सरकत चालला आहे म्हणजे तो काय दाखवतोय, शोज कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड. ह्याचा अर्थ ते कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड कमी कमी होत चालला आहे. नक्की कळलं. म्हणजे थोडक्यात इथं कॉन्सन्ट्रेट करा. डिमांड कमी झाला बघा, Qवरनं Q2 झाला, लेफ्टला सरकला, दॅट मीन्स डिमांड कमी झाला. पण का कमी झाला, बिकॉज ऑफ राईज इन प्राईस. प्राईस वाढली ना, Pवरनं वर सरकली P2ला, म्हणून इकडं डिमांड लेफ्टला सरकला, कमी झाला. नक्की कळलं. मग थोडक्यात एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन समोरासमोर ठेवले तर दोघांमधला डिस्टिंग्विश तुम्हाला तयार करता आला पाहिजे. ओके. आणि आता आपण कॉन्ट्रॅक्शन बघितलं, आता आज आपण डिक्रीज पण बघू. डिक्रीज नॉर्मली तुम्हाला हा वर ओळखीचा आहे. डिक्रीजचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. डिक्रीज म्हणजे काय, तर तोच अर्थ. डिक्रीज म्हणजे कमी होणे, कॉन्ट्रॅक्शन म्हणजे सुद्धा कमी होणे आणि डिक्रीज म्हणजे पण कमी होणे. पण दोघांमध्ये डिफरन्स आहे. मगाशी कॉन्ट्रॅक्शनमध्ये काय म्हणलो मी, डिमांड कशामुळं कमी होतो, राईज इन प्राईज वाढती म्हणून. आणि इथं बघा, इट रेफर्स टू डिक्रीज इन क्वांटिटी डिमांडेड. की डिक्रीज इन डिमांडचा अर्थ काय, डिक्रीज इन क्वांटिटी डिमांडेड. तुमचा डिमांड कमी होतो, पण कशामुळं, ड्यू टू अनफेवरेबल चेंजेस इन अदर फॅक्टर्स. चेंजेस इन अदर फॅक्टर, इतर गोष्टींमुळं जर तुमचा डिमांड कमी होत असेल, लाईक टेस्ट, इन्कम ऑफ द कंझ्युमर, क्लायमेटिक कंडिशन एक्सेट्रा, ह्या अदर फॅक्टर्समुळं जर तुमचा डिमांड कमी होत असेल तर त्याला म्हणायचं डिक्रीज इन डिमांड. अँड प्राईज रिमेन कॉन्स्टंट, प्राईजचा काही संबंध नसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल नीट लक्ष द्या, आत्ता लॉकडाऊनमुळं दोन गोष्टींवर त्याचा खूप इफेक्ट पडला. म्हणजे ज्यावेळेस लॉकडाऊन चालू झाला लेटेस्ट, म्हणजे मी एप्रिलमधली गोष्ट करते, मार्च एप्रिलमधली गोष्ट, त्यावेळेस सॅनिटायझर, मास्क, बरोबर, आणि ह्यांचा डिमांड भयानक वाढला. म्हणजे माणसं मेडिकलमध्ये जाऊन इतके सॅनिटायझर आणि मास्क डिमांड करायला लागले की मेडिकलमध्ये स्टॉकसुद्धा नव्हता. पण त्याच काळात चिकनचा डिमांड मात्र भयानक कमी झाला, बरोबर ना. म्हणजे चिकनबद्दल एक अफवा पसरवल्या गेल्या मार्केटमध्ये की बाबा चिकनमुळं पण कोरोना होतो. त्यामुळे तुम्हाला माहिती, माणसं चिकन खाणं पण बंद झाली ती. आपण TV वर बातम्या बघत होतो तर काय काय चिकन दुकान जे शॉपकीपर होते ते तर फुकट वाटत होते. काय काय गावामध्ये तर फुकट कोंबड्या पण वाटलेल्या आहेत. म्हणजे हे आपण बघितले डोळ्यासमोर. म्हणजे थोडक्यात लॉकडाऊनमुळं काय झालं, सॅनिटायझर आणि मास्कचा डिमांड वाढला, पण चिकनचा डिमांड कमी झाला. मग आता आपण चिकनचा डिमांड कमी झाला त्याचं रिझन जर फाइंड आउट केले, मला सांगा, चिकन महाग झालं तर म्हणून डिमांड कमी झाला का,
की बाबा त्या काळात चिकन 1000 रुपये किलो झालं तर म्हणून माणसं घेत नव्हती चिकन. नाही, चिकनची प्राईज वाढली म्हणून डिमांड कमी नव्हता झाला. चिकनचा डिमांड का कमी झाला होता? कारण अदर फॅक्टर्स, किंवा चिकनबद्दल हे असं काहीतरी कोरोनाची अफवा पसरवली गेली त्यामुळे चिकनचा डिमांड कमी झाला होता. मग त्याला म्हणणार आपण डिक्रीज इन डिमांड. नक्की कळलं का? म्हणजे थोडक्यात सॅनिटायझरचा डिमांड वाढला त्याला आपण म्हणणार इन्क्रीज इन डिमांड. तो पण कोरोनामुळंच वाढला. सॅनिटायझर स्वस्त नव्हतं झालं, सॅनिटायझर तीच किंमत होती, पण कोरोनामुळं बघा ना त्याचा फायदा झाला आणि त्यांचा डिमांड वाढला. आणि त्याच कोरोनामुळं चिकनचा डिमांड कमी झाला होता, डिक्रीज इन डिमांड. नक्की कळलं? दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा. इन्क्रीज डिक्रीज शब्द केव्हा वापरायचे? अदर फॅक्टर. आणि एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन हे वर्ड केव्हा वापरायचे? प्राईज. प्राईजमुळं डिमांड कमी जास्त झाला की एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन. आणि प्राईस सोडून इतर गोष्टींमुळे डिमांड कमी जास्त झाला की इन्क्रीज डिक्रीज. आत्ता डिक्रीज इन डिमांड. नक्की कळलं? चिकनचं एक्झाम्पल दिलं मी, कळलं ना? चिकनचा डिमांड कमी झाला होता लॉकडाऊनमध्ये, पण तो अफवा पसरवली म्हणून डिमांड कमी झाला होता. ओके. मग आता याचा कर्व बघा, मगासारखाच कर्व आहे कॉन्ट्रॅक्शनसारखा. नीट पहिल्यांदा इथं कॉन्सेंट्रेट करू. नीट बघा, Q2 म्हणजे क्यूवरनं Q2वर तो डिमांड आलेला, लेफ्टला सरकला, दॅट मीन्स डिमांड कमी झाला. पण इकडं बघा, प्राईस कॉन्स्टंट आहे. मगाशी तुम्हाला आठवते, मगाशी P वरनं P2 प्राईस वाढली होती वर, इथं तर प्राईस कॉन्स्टंट आहे. त्यामुळं का प्राईस कॉन्स्टंट आहे? कारण स्टार्टिंगला प्राईस P होती तेव्हा डिमांड Q होता, नंतर पण प्राईस Pच होती पण डिमांड Q2 झाला. थोडक्यात हा फर्स्ट पॉईंट बघा. थांबा एक मिनटं. हा फर्स्ट पॉईंट आहे, PQ, ओरिजिनल प्राईस ओरिजिनल डिमांड, त्याला नाव दिलं A. आणि नंतर मग PQ2 हा सेकंड पॉईंट आहे, त्याला नाव दिलं B. बरोबर ना? म्हणजे थोडक्यात तुमचा डिमांड काय झाला आहे? कमी झाला. बरोबर आहे ना? का कमी झाला? प्राईस तर कॉन्स्टंट आहे, प्राईस तर वाढली नव्हती. ॲक्च्युली अकॉर्डिंग टू लॉ एखाद्या आपल्या दुकानातली गर्दी कमी केव्हा होती? ज्यावेळेस आपण प्राईस वाढवतो, महाग विकायला लागतो म्हणून माणसं दुकानातनं निघायला लागतात. पण आपली तर प्राईस वाढलीच नाही, प्राईस तेवढीच होते. लॉकडाऊनच्या अगोदर पण चिकन 200 रुपये किलो होतं, तेव्हा पण 200 रुपये किलो होतं. ते काय महाग नव्हतं झालं, पण तरीसुद्धा डिमांड का कमी झाला? अदर फॅक्टर्समुळे कमी झाला. ओके. थोडक्यात नीट बघा, पहिला पॉईंट A, सेकंड पॉईंट B आहे, त्यांनी ॲरो दाखवला आहे बघा असा. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला आहे की तो डिमांड कर्व काय झाला आहे? लेफ्ट साईडला शिफ्ट झाला आहे. डिमांड कर्व शिफ्ट झाला अख्खाच्या अख्खा. म्हणजे तुम्ही बघा ना, पहिल्या डिमांडला त्यांनी नाव कर दिले DD आणि सेकंड डिमांड कर्वला नाव दिले D2. डिमांड कर्व काय होत चाललं आहे? शिफ्ट होत चाललं आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं ते, डिमांड कर्व शिफ्ट टू लेफ्ट हँड साईड ऑफ द ओरिजिनल डिमांड कर्व. की तो डिमांड कर्व काय होत चालला आहे? शिफ्ट होत चालला आहे. कुठं शिफ्ट होत चालला आहे? टू द लेफ्ट हँड साईड, डाव्या बाजूला सरकत चालला आहे. खाली काय दिलं एक्सप्लेनेशन? ॲज शोन इन फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे DD इज द ओरिजिनल कर्व. की हा जो काय, एक मिनटं, हा जो काय DD दिसतोय तो DD म्हणजे काय? ओरिजिनल कर्व आहे. इट शिफ्ट्स इनवर्ड टू द लेफ्ट. तो आतल्या बाजूला, इनवर्ड म्हणजे आतमध्ये, तो काय होत चालला आहे? टू द लेफ्ट, डाव्या बाजूला सरकत चालला आहे. फ्रॉम DD टू D2. DDवरनं तो आता D2 म्हणजे लेफ्ट साईडला सरकत चालला आहे. आणि तो लेफ्ट साईडला सरकत चालला आहे ह्याचा अर्थ विच इंडिकेट्स, तो काय दाखवतोय? डिक्रीज इन डिमांड. डिमांड डिक्रीज होतं ते दाखवतोय. बरोबर ना? थोडक्यात दोन्ही कर्वमध्ये नीट बघा, हा कर्व कॉन्ट्रॅक्शन आणि हा कर्व डिक्रीज. कॉन्ट्रॅक्शनच्या कर्वमध्ये काय होतं? इथं पण बघा डिमांड कमी झालेला आहे, पण तो कशामुळं कमी झाला? प्राईस वाढली म्हणून कमी झाला. आणि डिक्रीजमध्ये नीट बघितलं तर इथं पण सर डिमांड कमी झालं आहे, पण इथं प्राईस कॉन्स्टंट आहे. का प्राईस कॉन्स्टंट आहे? कारण इथं प्राईसवर काय संबंध नसतो, अदर फॅक्टरमुळे डिमांड कमी होतो. नक्की कळलं? टोटल 4 वर्ड्स बघितले आपण, परत एकदा बघा. टोटल कालचे आणि आजचे जर इन्क्लूड केले तर कालचे आणि आजचे पकडले तर टोटल 4 वर्ड्स आहेत. एक्सपान्शन, कॉन्ट्रॅक्शन, इन्क्रीज, डिक्रीज. एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन कशाला म्हणायचं? जेव्हा प्राईजमुळं, आज माझ्या इकॉनॉमिक्स मी शिकवतो आहे, 5000 रुपीज फी आहे, 10 स्टुडंट्स माझ्याकडे शिकतात ते क्लासमध्ये. उद्या मी काय केलं? प्राईस कमी केली, 4000 केली, माझे लगेच स्टुडंट्स वाढले, 10वरनं 15 स्टुडंट झाले माझे. डिमांड, मग त्याला मी काय म्हणणार? एक्सपान्शन ऑफ डिमांड. डिमांड वाढला की, पण कशामुळं? सर तुम्ही प्राईस कमी केली म्हणून स्टुडंट्स वाढले.
आणि नंतर मी काय केलं, थोड्या दिवसांनी प्राईस वाढवली. नाही म्हणलं आता अकाउंट्सची फी 8,000 आहे. मग फी वाढवल्यामुळं जे 15 स्टुडंट्स होते त्यातले निघून गेले. नाही परवडत सर, 8,000 अकाउंटसाठी पेड करायला नाही परवडत. म्हणून आता स्टुडंट्स हळूहळू कमी व्हायला लागलेत. आता माझ्याकडं फक्त 11 स्टुडंट्स आहेत. 4 स्टुडंट्स माझे निघून गेले. का निघून गेले? कारण मी माझी फी वाढवली. थोडक्यात माझा डिमांड कमी झाला बिकॉज ऑफ राईज इन प्राईस. प्राईस वाढवली म्हणून स्टुडंट्स निघून गेले. त्याला म्हणायचं कॉन्ट्रॅक्शन. नक्की कळलं? एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय? प्राईजमुळं जेव्हा तुमचा डिमांड कमी जास्त होतो त्याला एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन. आणि इन्क्रीज अँड डिक्रीज केव्हा म्हणायचं? अदर फॅक्टर्समुळं. लॉकडाऊनमुळं सॅनिटायझरचा डिमांड खूप वाढला. कोरोनामुळं सॅनिटायझर मास्कचा डिमांड खूप वाढला. म्हणजे इतका वाढला की आता तुम्हाला माहिती आहे की त्यावेळेस मेडिकलमध्ये स्टॉकसुद्धा अवेलेबल नव्हता. बरोबर ना? तो अचानक वाढला, त्याला म्हणणार इन्क्रीज इन डिमांड. कारण सॅनिटायझर स्वस्त नव्हतं झालं किंवा 50 रुपयाची बॉटल 10 रुपयाला भेटत होती म्हणून मेडिकलच्या बाहेर गर्दी झाली ती, असं नाही. सॅनिटायझरचा डिमांड कोरोनामुळं वाढला, अदर फॅक्टर्समुळं वाढला, इन्क्रीज इन डिमांड. आणि त्याच कोरोनामुळं चिकनचा डिमांड कमी झाला होता. बरोबर आहे ना? चिकन त्याच प्राईजने विकत होते किंवा चिकन महाग पण नव्हतं झालं तरीसुद्धा माणसं चिकन खात नव्हती. स्वस्त झालं होतं उलट ॲक्च्युली, पण तरीसुद्धा माणसं खात नव्हती. माणसं चिकनचा डिमांड कमीच करून टाकला माणसांनी. त्याला म्हणणार डिक्रीज इन डिमांड. कळलं नक्की? कुठले वर्ड कधी वापरायचे इकोमध्ये लक्षात ठेवा. एक्सपान्शन, इन्क्रीज, कॉन्ट्रॅक्शन, डिक्रीज. तर थोडक्यात आज आपण तुमचे काल 2 लिहून झालेलेच आहेत. बरोबर आहे ना? त्याच्याच पुढं आज काय करताल? थर्ड, तिसरा आकडा टाकताल कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड ॲज इट इज नोट डाऊन करा. त्याच्याच पुढं फोर्थ, चौथा आकडा टाका डिक्रीज इन डिमांड. हा पण आहे तसा नोट डाऊन करा. ओके. मग असं बघायला गेलं तर आपला चॅप्टर 3 कंप्लीट झालेला आहे आज. चॅप्टर 2 आणि चॅप्टर 3 कंप्लीट झालेला आहे. ओके. बाय.